नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SMT मॅथ अँड फिजिक्स अकॅडमी मध्ये आपले स्वागत आहे। मित्रो, या वर्षी येणारे अपेक्षित इम्पॉर्टंट प्रश्न IMP सांगत आहोत फिजिक्सची। कृपा करून चांगले प्रश्न तयार करा, भरपूर मार्क घ्या। कमी वेळेत जास्त मार्क कसे गेन करायचे त्याबद्दल मी सांगत आहोत। मित्रो, थोडासा रोटेशनल डायनामिक्स प्रत्येक विद्यार्थ्यांना पहिला चॅप्टर पाठच राहतो, तो कृपा करून रोटेशनल डायनामिक्स वर या वर्षी असणारे अपेक्षित प्रश्न। पहिला प्रश्न आहे डिफाइन सेंट्रीपिटल फोर्स, 1 मार्कासाठी। कान देऊ नये का स्टेट। दुसरा आहे स्टेट मोमेंट ऑफ इनर्शिया, साधा सिंपल आहे, काहीच नाही। स्टेट SI युनिट अँड डायमेन्शन ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया। 1 मार्कासाठी हे 3 प्रश्न अपेक्षित आहे। जास्त मोठा काही प्रॉब्लेम नाही, फक्त शॉर्ट अँड स्वीट मध्ये लक्षात घ्यायचं आहे। 3 मार्कासाठी ऑब्टेन एन एक्सप्रेशन फॉर ग्रेड ऑफ कोनिकल पेंडुलम। ऑब्टेन एन एक्सप्रेशन फॉर ग्रेड ऑफ कोनिकल पेंडुलम मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे या वर्षाचा। स्टेट अँड प्रूव्ह प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस। आणि मित्रो, लक्षात ठेवा, तो हा प्रश्न 2 मार्कासाठी किंवा 3 मार्कासाठी या वर्षी खूप अपेक्षित आहे। ऑब्टेन एन एक्सप्रेशन फॉर टॉर्क ऍक्टिंग ऑन द बॉडी रोटेटिंग विथ युनिफॉर्म अँगुलर एक्सेलरेशन। तुमच्यापाशी व्यवस्थित असेल, याचं सूत्र आहे टॉर्क I अल्फा। मित्रो, हे झालं पहिला चॅप्टर। दुसरा चॅप्टर पाहून घ्या, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड। यामध्ये लक्षात ठेवा, साधं सिंपल आहे का डिफाइन सरफेस टेन्शन 1 मार्कासाठी। स्टेट SI युनिट अँड डायमेन्शन ऑफ सरफेस टेन्शन फारच महत्त्वाचा प्रश्न आहे 1 मार्कासाठी। स्टेट पास्कल लॉ आणि दुसरा आहे स्टेट स्टोक्स लॉ। एवढं जर झालं असेल तर लक्षात घ्या 2 मार्कासाठी भल्ला महत्त्वाचा या वर्षी अपेक्षित प्रश्न आहे डिराइव्ड रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी। याही व्यतिरिक्त डिफाइन अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 1 मार्कासाठी। आणि हा 3 मार्कासाठी प्रश्न आहे डिराइव्ड लॅप्लास लॉ ऑफ स्फेरिकल मेम्ब्रेन। त्यानंतर लक्षात ठेवा 3 मार्कासाठी ऑब्टेन एन एक्सप्रेशन फॉर rise of liquid in capillary tube। पुन्हा एकदा ऐका, obtain an expression for rise of liquid in capillary tube। एवढं तुम्हाला या चॅप्टर मध्ये करणंच आहे। तुम्ही जर याच्यातही शॉर्ट करण्याचा प्रयत्न केला तर तुमचे मार्क मिळणं मुश्किल आहे। चांगला डिटेल अभ्यास करा, मात्र यावर्षी एवढे प्रश्न कडक तयार करून ठेवा। यानंतर मित्रो, कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस सोपा साधा आहे, जास्त काही पसारा नाही। स्टेट मीन्स डिस्प्लेसमेंट लॉ 1। दुसरा आहे डिराइव्ह मेयर्स रिलेशन, फारच सोपा आहे, काही कठीण नाही। एक्सप्लेन फेरी ब्लॅक बॉडी विथ नीट लेबल डायग्राम। या वर्षी एक तर कन्स्ट्रक्शन सहित येईल किंवा फक्त या ब्लॅक बॉडीची डायग्राम विचारण्यासाठी येईल, हे अपेक्षित आहे। आणि 1 मार्कासाठी लक्षात ठेवा डिफाइन इमिसिव्ह पॉवर ऑफ बॉडी। एवढं तर तुम्ही चांगलं करा। त्यानंतर थर्मोडायनामिक्स आहे, फारच छोटा साधा सिंपल आहे का बा। डिफाइन 1 मार्कासाठी डिफाइन एडियाबॅटिक प्रोसेस, थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम आणि आयसोथर्मल प्रोसेस। 1 मार्काची डेफिनेशन लिहायची आहे। त्यानंतर 2 मार्कासाठी स्टेट फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स। त्यानंतर ड्रॉ PV डायग्राम टू शो चेंज इन सिस्टीम। साधी सिंपल आहे, काहीच कठीण नाही। आणि व्हॉट इज कॉसी स्टॅटिक प्रोसेस, एवढंच आहे बस। व्हॉट इज कॉसी स्टॅटिक प्रोसेस एवढं तुम्हाला थर्मोडायनामिक्स साठी कमीत कमी करावं लागेल। यानंतर मित्रो, 4 मार्कासाठी या वर्षी हमखास येणारा प्रश्न सांगता ऑसिलेशन मधला। डिस्कस द कंपोजिशन ऑफ 2 सिंपल हार्मोनिक मोशन along same path having same period, find resultant amplitude and initial phase। मित्रो, लक्षात ठेवा हा जो प्रश्न आहे अपेक्षित आहे, या वर्षी खणखणीत 4 मार्क देणारा प्रश्न आहे।
Discuss the composition of two simple harmonic motion along same path having same period. Find resultant amplitude and initial phase. यानंतर लक्षात ठेवा या चॅप्टर मध्ये 1 मार्कासाठी डिफाइन लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन आणि 2 किंवा 3 मार्कासाठी ऑब्टेन द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन। या व्यतिरिक्त लक्षात ठेवा तो पुढचा जो महत्त्वाचा चॅप्टर आहे तो आहे सुपरपोजिशन ऑफ वेव्ह। याही चॅप्टर मध्ये 4 मार्कासाठी खणखणीत येणारा प्रश्न आहे। पहिले तर 1 मार्काचा आहे का, दोनच डेफिनेशन सांगत आहोत, डिफाइन ओव्हरटोन आणि दुसरा आहे हार्मोनिक्स। लक्षात ठेवा 2 मार्कासाठी डिस्टिंग्विश आहे, याच्यात डिस्टिंग्विश बिटवीन फ्री अँड फोर्स व्हायब्रेशन। तो मित्रों 4 मार्कासाठी येणारा खणखणीत इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा, डिफाइन स्टेशनरी वेव्ह and explain analytically formation of stationary wave. Show that nodes and antinodes are equally spaced. 4 मार्कासाठी मॅथमॅटिकल स्टेप आहे, बाकी काहीच नाही, साधा सिंपल प्रश्न आहे, मात्र यावर्षी खूपच अपेक्षित आहे। त्यानंतर मित्रो वेव्ह ऑप्टिक्स बद्दल बोलत आहोत। हा पण याच्यामध्ये फारच महत्त्वाचा पॉइंट आहे, स्टेट अँड एक्सप्लेन ब्रेव्हेस्टर लॉ। त्याच्यानंतर आहे डिफाइन पोलराइड्स, 1 मार्कासाठी बढिया प्रश्न आहे या वर्षीसाठी। त्यानंतर लक्षात ठेवा याच्यावरही 4 मार्काचा येणारा अपेक्षित प्रश्न आहे, युजिंग एनालिटिकल मेथड फॉर द इंटरफरन्स बँड ऑब्टेन एन एक्सप्रेशन फॉर पाथ डिफरन्स बिटवीन 2 लाइट वेव्स। मित्रो एवढं तुम्हाला करणं आहे म्हणजे करणं आहे। पुढचा चॅप्टर आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स। लक्षात ठेवा obtain an expression for electric field intensity at a point outside a charged conducting sphere। हा एक एक्सप्रेशन। दुसरा 2 मार्कासाठी व्हॉट आर पोलर डायइलेक्ट्रिक अँड नॉन पोलर डायइलेक्ट्रिक। तिसरा लक्षात ठेवा 2 मार्कासाठी आहे डिफाइन कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर अँड गिव्ह इट्स SI युनिट। 3 मार्कासाठी अजून एक प्रश्न आहे, डिराइव एन एक्सप्रेशन फॉर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ॲट ए पॉइंट आउटसाइड इन्फायनाइटली लॉन्ग चार्ज कंडक्टिंग सिलेंडर। यानंतर लक्षात ठेवा तो फारच महत्त्वाचा प्रश्न आहे, ऑब्टेन एन एक्सप्रेशन फॉर एनर्जी ऑफ चार्ज कॅपॅसिटर अँड एक्सप्रेस इट इन डिफरंट फॉर्म। यावर्षी अपेक्षित प्रश्न आहे हा। पुढचा चॅप्टर आहे करंट इलेक्ट्रिसिटी। फार महत्त्वाचा पॉइंट सांगता, स्टेट अँड एक्सप्लेन प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर। 100% खणखणीत येणारा प्रश्न आहे। डिफाइन पोटेन्शियल ग्रेडियंट 1 मार्कासाठी आणि ऑब्टेन दी बॅलन्सिंग कंडिशन ऑफ व्हीटस्टोन नेटवर्क। याच्यातूनच येते हाऊ विल यू कन्वर्ट मूव्हिंग कॉइल गॅल्व्हॅनोमीटर इनटू एमीटर। फारच महत्त्वाचे इम्पॉर्टंट प्रश्न आहे। असो याच्यानंतरचा जो पुढचा चॅप्टर आहे त्याचं नाव आहे मॅग्नेटिक मटेरियल। लहानसा चॅप्टर आहे, याच्यावर साधारणतः डेफिनेशन असते, तर बा ही डेफिनेशन फारच महत्त्वाची आहे, डिफाइन मॅग्नेटायझेशन। त्याच्यानंतर गिव्ह इट्स SI युनिट अँड डायमेन्शन। त्याच्यानंतर लक्षात ठेवा आल्सो गिव्ह इट्स फॉर्म्युला। यानंतर लक्षात घ्या दुसरी डेफिनेशन आहे मॅग्नेटिक इंटेन्सिटी। 1 मार्कासाठी विचारते मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी। या 3 डेफिनेशन पैकी एक डेफिनेशन येऊ शकते, लक्षात ठेवायचं। याच्यानंतर 2 मार्कासाठी यावर्षी अपेक्षित प्रश्न आहे, व्हॉट इज क्युरी टेम्परेचर, व्हॉट हॅपन्स अबाउट क्युरी टेम्परेचर। यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मध्ये पहा, state the principle of transformer, explain its construction and working, derive an expression for EMF and current in terms ratio। एकमेव एक्सप्रेशन सांगत आहोत इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन वर ट्रान्सफॉर्मरचा एक्सप्रेशन आहे। यानंतर AC सर्किट मध्ये 2 सर्किट आहे, आपल्याला माहित आहे व्हॉट इज सिरीज LCR रिजनोड सर्किट। Obtain an expression for impedance
हे स्टेट द कंडिशन फॉर सिरीज रिजोनन्स अँड डिराइव द एक्सप्रेशन फॉर रिजोनंट फ्रिक्वेन्सी. दुसरा आहे बा पॅरलल साठी assuming the expression for impedance in parallel resonant circuit. State the condition for parallel resonant, define resonance frequency and obtain an expression for it. एक सिरीज साठी आहे, एक पॅरलल साठी आहे. तुम्हाला माहितच आहे हे दोन एक्सप्रेशन चांगले करतात. यानंतर लक्षात ठेवा ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर. याच्यावर यावर्षी खणखणीत येणारा प्रश्न आहे. राईट शॉर्ट नोट ऑन आइन्स्टाईन फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन. 3 मार्क देऊन जाईल. यानंतर लक्षात ठेवा फोटो इलेक्ट्रिक सेलची वेल लेवल डायग्राम. त्यानंतर लक्षात ठेवा स्टेट डी ब्रॉग्ली हायपोथेसिस. डी ब्रॉग्ली हायपोथेसिसचं स्टेटमेंट लिहायचं आहे. डिराइव एन एक्सप्रेशन फॉर डी ब्रॉग्ली वेवलेंथ. बस एवढे 3च प्रश्न मी सांगत आहोत, जास्त काही पसारा केला नाही. लक्षात ठेवा ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर. यानंतर लक्षात ठेवा तो स्ट्रक्चर ऑफ ॲटम अँड न्यूक्लिया. याच्यात यावर्षी खणखणीत येणारा प्रश्न स्टेट पॉस्ट्युलेट ऑफ बोर थेरी ऑफ हायड्रोजन ॲटम. ऑब्टेन एन एक्सप्रेशन फॉर रेडियस ऑफ बोर ऑर्बिट फॉर हायड्रोजन ॲटम. आणि शेवटला जो चॅप्टर आहे सेमी कंडक्टर. याच्यामध्ये बा वर्किंग आहे फुल वेव्ह रेक्टिफायरचं आणि वर्किंग आहे हाफ वेव्ह रेक्टिफायरचं. व्यवस्थित करा आणि एक डायग्राम लक्षात ठेवा वेल लेवल डायग्राम. ट्रान्झिस्टर यूज ॲज ए कॉमन एमिटर एम्प्लिफायर. या डायग्रामची प्रॅक्टिस पण करा लागेल तुम्हाला, अपेक्षित आहे यावर्षी. असो माझा व्हिडिओ आवडला असेल तर याला लक्षात ठेवा तो लाईक करता. त्याही व्यतिरिक्त आठवणीनं आवर्जून त्याला घंटी वाजवता. बस एवढीच नम्र विनंती. नमस्कार.